आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत क्रिकेटच्या जगातील एक अशा चमकत्या सिताऱ्याला ज्यांनी मैदानावर उतरल्यावर तुम्हाला खूप एंटरटेन केलं, का मनोरंजन केलं। T20 असो, वन डे असो, टेस्ट मॅच असो, हे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा यांच्या फलंदाजी समोर मोठमोठ्या बॉलर्सना घाम फुटायला लागतो। प्लीज वेलकम टीम इंडियाचे सलामी फलंदाज शिखर धवन। आणि आजच्या आपल्या या खास शोचे जज आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे स्पोर्ट्स एडिटर आलोक सिन्हा। प्लीज वेलकम आलोक सिन्हा। आणि याआधी की आपण खटला सुरू करणार, आजचे जज आलोक सिन्हा यांची परवानगी घेऊया सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। चला तर मग सुरू करूयात आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप शिखर धवनवर। आपकी अदालत मध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे खोडकर आहे। शिखर, मी ऐकलंय की जेव्हा लहानपणी लोकांच्या लेटर बॉक्स मध्ये बॉम्ब लावायचा तुम्ही। हो सर, खरंय खरंय। लहान होतो जेव्हा दिवाळी असायची तेव्हा असं असायचं की गेम असायचा आमच्यासाठी की ॲटम बॉम्ब घेऊन जायचा आणि लेटर बॉक्समध्ये टाकून सगळे लेटर बॉक्स उडवायचो मी मग। आणि काय म्हणतात, खूप वेळा असं सुद्धा केलं की लोकांचे लेटर्स फाडून नाल्यामध्ये टाकून दिले आणि मग घरी येऊन बसलो। मग ते घरी यायचे, विचारायचे बाळा कुठे फेकलेत कुठे फेकलेत, मग मी दाखवायचो लाईट घेऊन जाऊन तिथे फेकलेत। तर या सगळ्या गोष्टी केल्यात। मग मार सुद्धा खाल्ला असेल। नक्कीच, मार सुद्धा खूप खाल्लाय मी। आणि त्यावेळी मार मोस्टली सगळ्यांनीच खाल्लाय। तर मी पूर्ण वेळ खेळतच असायचो, अभ्यास कमी करायचो, तर त्या गोष्टीसाठी मी खूप मार खाल्लाय आणि या खोड्यांमुळे सुद्धा। मग वडील म्हणायचे की अभ्यास करा। हो सर, नेहमी माझ्या फादर साहेबांची नेहमी हीच इच्छा होती की मी शिकावं आणि चांगलं करावं अभ्यासामध्ये। परंतु अभ्यास मला जास्त लक्षात नाही यायचा, परंतु खेळायला नक्कीच यायचं, अभ्यास नाही यायचा। तरीसुद्धा मेहनत नक्कीच केली। जेव्हा 2-3 तास अभ्यास केला आणि पूर्ण जीव ओतायचो, परंतु 2-3 तासानंतर 10 मिनिटांमध्येच विसरून जायचो सगळं। मला काय समजायचंच नाही काय चाललंय ते। मी ऐकलंय की जेव्हा तुमची आई कुठे बाहेर जायची तेव्हा तुम्हाला लॉक करून जायची घरामध्ये, याने की खोड्या करू नये। हो सर, हो। ते जसं आता मम्माला कधी सामान घ्यायला जायचं असायचं, आम्ही लहान होतो, माझ्या 2 बहिणी, तर मी सगळ्यात लहान आहे। तर त्या लॉक करून निघून गेल्या। समोर रोडवर त्यांना सामान घ्यायला जायचं होतं। माझे फ्रेंड्स आले की भाई खेळायला चल दुपारी, तर मी म्हणाले चल बॅट दे, माझी बॅट नवीन घेतली होती। तर मी ओढणी बांधली आणि बॅट खाली दिली। तर आता बॅट गेली तर माझं मन असं झालं की मला सुद्धा खेळायचं आहे। तर मी बहिणींना म्हणालो तुम्ही ओढणी पकडा आणि मी खाली जातोय। फर्स्ट फ्लोअरवर राहायचो त्यावेळी। तर मग तिथून काय म्हणतात, ओढणीला लटकून खाली आलो, मी खेळायला सुरू केलं आणि मम्मी आली। मम्माला आश्चर्य वाटलं की हा बाहेर कसा आला, कुलूप तर मी लावून गेली होती। तर मम्मीने आवाज दिला की बबू परत घरी ये। तर मी घरी गेलो, मग मार खायचो मग। परंतु मम्मीच्या माराने मला इतका फरक नाही पडायचा, कारण तोपर्यंत मी मजबूत झालो होतो। बाबा मारायचे तर थोडं वाटायचं, परंतु मम्मी मारायची तेव्हा मी हसायचो, म्हणायचो काही हरकत नाही, मार, काही टेन्शन नाही। मग हे बब्बूला कधी लक्षात आलं की मी चांगला क्रिकेटर बनू शकतो? बब्बूला तेव्हा लक्षात आलं जेव्हा मी अंडर-16 दिल्ली टीममधून खेळलो, 1 वर्ष खेळलो। त्याच्या पुढच्या वर्षी मग मी 2 मॅच खेळलो, मी ड्रॉप झालो होतो। मग मी निराश झालो होतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी मग मी पुन्हा परतलो आणि मग मी जेव्हा खूप रन्स बनवले तेव्हा मला माहित होतं की मी क्रिकेट खेळेन। पण हे खरं आहे की तुम्हाला चान्स यामुळे मिळाला की काही मुलं ड्रॉप झाले होते? एकदम खरं आहे हे। हो, अंडर-16 मध्ये मला पहिल्यांदा संधी मिळाली, 2 मॅचेस मिळाल्या, त्यामध्ये चांगलं नाही खेळलो तर बाहेर झालो। आणि मग मी पुढचं वर्ष आलं तेव्हा खूप मुलं ओव्हर एज झाली, जे आमचे सिनियर्स होते। तर मग मला ऑटोमॅटिकली चान्स मिळाला आणि त्या वर्षी मग मी अंडर-16 मध्ये हायेस्ट रन गेटर बनलो इंडियासाठी। मग अंडर-17 मध्ये एशिया कप खेळून आलो बांगलादेशमध्ये। तेव्हा मग माझी म्हणजे जागा पक्की झाली होती आपल्या स्टेट लेवल टीम मध्ये। आणि तुम्हाला टेस्टमध्ये सुद्धा तेव्हा संधी मिळाली जेव्हा वीरेंद्र सेहवागने रेस्ट घेण्याचा निर्णय घेतला, एक जागा रिकामी होती तर फिट झालात?
हो सर, हो. टेस्ट मॅचमध्ये काय म्हणतात हे 2013 मध्ये फेब्रुवारीमध्ये वीरूभाई खेळत होते. मग नाही 2 मॅच खेळले ते. त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये कदाचित ते नव्हते. तर मग तेव्हा मला संधी मिळाली त्यामध्ये. हो सर. त्यामध्ये आणि ती जी टेस्टवाली होती ती ओडीआयची होती 2010 मध्ये. ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट सीरीज होती आमची. तर त्यामध्ये वीरूभाई आणि गौतीभाई नव्हते खेळले. तर मला त्यामध्ये संधी मिळाली. तेव्हा त्यांनी रेस्ट घेतली होती. वन डे मध्ये. वन डेमध्ये. हो सर, हो. वन डेमध्ये. आणि ही तीच वन डे ज्यामध्ये तुमचा डेब्यू झाला आणि चांगले रन्स बनले होते. नाही, वन डेमध्ये डेब्यू आणि मी 0वर आउट झालो. आणि जेव्हा मी आउट झालो तेव्हा मी परत चालत हसत जात होतो. मी म्हणालो काय विचार करून आलो होतो की 100 बनवेल, हे बनवेल आणि 0. तर मग हसत-हसत निघून गेलो. परत मग आणि त्या सीरीजमध्ये हे सुद्धा झालं होतं की जेव्हा माझ्या डेब्यूची पहिली मॅच होती, डेब्यू होता. तर दुसऱ्या दिवशी मॅच होती. मी रात्री आता कूच बदलत होतो कारण स्वप्न होतं इंडियासाठी खेळण्याचं. पोहोचलो. तर झोपच येत नव्हती. तर पूर्ण रात्र झोपलोच नाही. आता रात्री झोपलो नाही तर मला टेन्शन आलं. दुसऱ्या दिवशी एनर्जी कशी राहील, रात्रभर झोपू शकलो नाहीत मी. तर मग काय म्हणतात सकाळी उठलो तर पहिला पाऊस. मॅच कॉल्ड ऑफ झाली. मी म्हणालो वाह! झोपलो सुद्धा नाही, मॅच सुद्धा नाही झाली. पुढच्या वेळी मी पुढच्या मॅचच्यासाठी मी म्हटलं भाई मला स्लीपिंग पिल द्या. मी झोपणार आहे कमीत कमी 8 तास. तर मग जेव्हा याचा अर्थ असा आहे की पहिली मॅच जेव्हा खेळायची होती तेव्हा खोडकरपणा नव्हता, नर्वसनेस होता. अगदीच. खूप नर्वसनेस होती, एक्साइटमेंट सुद्धा होती आणि खोड्या त्यावेळी डोक्यामध्ये येत नव्हत्या. त्यावेळी तर 2च गोष्टी चालू होत्या. हृदयात धडधड चालू होती. पण जसं चांगले खेळायला लागलात पुन्हा खोड्या सुरू झाल्या. हो. हां, एकदम. तो माझा महत्त्वाचा भाग आहे. माझं कॅरेक्टर आहे ते. तर मी खोडकर आधीपासूनच होतो. तर परंतु मग खोडकर हां सर. बब्बूला गब्बर सिंग म्हणायला लागले. बरोबर. हो, गब्बर. आता क्रिकेटमध्ये सगळे मला गब्बरच म्हणतात आणि शिखर मला कमीच म्हणतात लोक. गब्बरच म्हणतात. स्टेडियममध्ये जातो गब्बरच. ते तर ती सुद्धा एक स्टोरी होती. मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो दिल्लीसाठी. तर सिली पॉईंटमध्ये बसलो होतो. तर काय व्हायचं की दुसरी टीम पार्टनरशिप बनवते मोठी तेव्हा सगळे शांत होऊन जातात. तर सगळ्यांना उठवण्यासाठी बहुत याराना है सुअर के बच्चो तर एवढ्या मोठ्याने ओरडले. आता अंपायर सुद्धा काय म्हणणार, मी कुणाला वाईट साईड तर काही बोललो नाही. तर मग सगळे हसायला लागले. मग माझ्या कोचने विजय दहिया सुद्धा आहे, त्यांनी मग ते नाव दिलं मला गब्बर. तर तेव्हापासून ते नाव फेमस झालं. तर तुम्ही शोलेचे डायलॉग्स तिथे प्लेयर्सच्या अनुरूप तेव्हा ऐकवायचा. हो शोलेचे डायलॉग किंवा काही जर माहोल क्रिएट करायचा आहे, हसवायचं आहे कोणाला तर. आणि आता बघता की जेव्हा तुम्ही एखादा कॅच पकडता तेव्हा एक ऍक्शन होते जी सर्व लोक बघतात, असा हात मारून हां, कबड्डीवाला. हो सर. हो. बरोबर. ते खूप मी मनापासून करतो आणि म्हणजे त्यामध्ये ना मला एक मर्दानी फील येतं की मांडीवर माणूस मारतोय. आणि अग्रेशन सुद्धा असतं. अग्रेशन सुद्धा निघून येते आणि कोणाला वाईट सुद्धा वाटत नाही. आता तर दुसरे जे प्लेयर्स आहेत ते मला आउट करतात तर मला सुद्धा दाखवतात. बरं. तर मी सुद्धा असतो. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला आवडतं हे. सर मी सुद्धा क्रिकेट खेळतो. तर मला अभ्यास आणि क्रिकेट दोन्ही मॅनेज नाही करता येत. तर तुम्ही तुमच्या स्टडी टाईममध्ये दोन्ही कसं मॅनेज करत होतात? अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि जे तुमचं स्कूल टायमिंग असतं तर ते तर करू. त्याच्यानंतर सरळ आम्ही हेच करत होतो. स्कूल संपल्यावर मग 2 तास क्रिकेट खेळायचो आणि मग त्यानंतर परत येऊन मग परत होमवर्क करणं वगैरे ते सगळं करायचो. तर जर तुम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतील आणखी मेहनत करावी, वाढवावी लागते की जर तुम्हाला क्रिकेटसुद्धा खेळायचं आहे, त्यानंतर अभ्यासाला सुद्धा थोडा वेळ द्यायचा आहे. तर थोडा जो स्पोर्ट्स आहे तो एक खूप चांगला डिसिप्लिन क्रिएट करतो माणसाच्या आयुष्यात. तर खूप आवश्यक आहे प्रत्येक यंगस्टरसाठी इथे की स्पोर्ट्स खेळणं, कुठलाही स्पोर्ट्स असो, भले इव्हन तुम्हाला योगा सुद्धा करायचं असेल तर ते सुद्धा करावं. ते करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन येईल, प्रकृती चांगली राहील आणि खूप कॉन्फिडन्स मिळेल. तर खूप आवश्यक आहे ते करणं. एकदा तुम्ही तुमची सिग्नेचर मूव्ह सुद्धा दाखवली तर छान वाटेल. कोणती जी तुम्ही कॅच पकडल्यानंतर कॅच गब्बरची करतात. पकडल्यानंतर आता उभं राहून करून दाखव. आली का मजा. तर इथे वेळ आहे एका ब्रेकसाठी थांबण्याची आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिखर धवनवर आरोप आणि प्रश्नांचा आणखीन एक भाग. हार्दिक पंड्या बरोबर खूप मस्ती करता तो तुम्ही सुद्धा जबरदस्त कॅरेक्टर आहे. तर त्याच्याबरोबर आणि रिषभ पंतला घेऊन आजकाल खूप चर्चा होत असते. तुमचे फेवरेट आहेत ते. फेवरेट यामुळे म्हणतोय की जेव्हा प्लेयर्सचे फोटो काढले जात होते तेव्हा मांडीवर ते येऊन येऊन तुमच्या बसला. मांडीवर तो माझ्या मांडीवर येऊन बसला. मी ऋषभला म्हणतो ऋषभ भाई उठ
एवढं सुद्धा प्रेम नाहीये माझं मुलांवर. की गोंधळ ठेवत. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत टीम इंडियाचे सलामी फलंदाज शिखर धवन. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे अंधश्रद्धाळू आहे. शिखर, ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहात, सलामी फलंदाज आहात, परंतु कधीच पहिला चेंडू नाही खेळत? हो सर, हो, एकदम बरोबर आहे. मला पहिला चेंडू खेळायला इतकं आवडत नाही आणि परंतु कधी अशी सिच्युएशन येते की जर लेफ्ट आर्म बॉलर आला तर रोहितला त्यावेळी रोहित मला जेव्हा सुद्धा सांगतो की तू फेस कर, तेव्हा मी फेस करतो. परंतु एक पॅटर्न जो आमचा सेट झालाय माझा आणि रोहितचा, तर रोहितच फेस करतो जाऊन आणि आय प्रिफर टू बी ऑन द रनिंग एंड. रोहित तर म्हणत होते की जेव्हा MS धोनीने त्यांना पहिल्यांदा सांगितलं ओपनिंग करायला, हो तेव्हा ते तुमच्याकडे आले होते. तुम्हाला म्हणाले होते की पहिला बॉल फेस करा, मी नंतर खेळेन. तुम्ही म्हणालात नाही. हो, बरोबर. त्यावेळी माझा सुद्धा कमबॅक झाला होता टीममध्ये आणि मी म्हणालो, "भाई हे बघ अशी गोष्ट आहे, माझा सुद्धा कमबॅक झालाय, मी सुद्धा नवीनच आहे, आपण दोघेही समान आहोत, तर तू कर. मी इथे ठीक आहे." तर तो म्हणाला, "काही हरकत नाही." तो सुद्धा बिंदास आहे. तर म्हणाला, "काही हरकत नाही, मी करेन." रोहित असं म्हणतात की आणखी एक टोटका आहे. हो. मैदानात जाण्याआधी, बॅटिंगसाठी उतरण्याआधी टॉयलेटला नक्कीच जाता. खरं आहे. जेव्हा बॅटिंग करायला जातो तेव्हा प्रेशर येतं. जेव्हा प्रेशर येतं तेव्हा तर मेंटल प्रेशर सुद्धा येतं. मग दुसरं प्रेशर सुद्धा येतं त्याबरोबर. ते असं म्हणतात की पहिला बॉल तर मला फेस करायचा असतो, तर ह्याला इतक्या जोरात काय येतं? कारण दुसरा बॉल मला फेस करायचा असतो. तर मग हा काही टोटकाच आहे की तुम्ही पहिला बॉल फेस नाही करणार? नाही, कम्फर्ट लेव्हलची गोष्ट असते. आता इतक्या वर्षांपासून यूज्ड टू. आता जेव्हा मी जसं आता कोणी यंगस्टर येतो माझ्याबरोबर बॅटिंग करायला, तर मग मी त्याला विचारतो की तुम्हाला काय आवडतं? जर तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभं राहायचं आहे तर मी सांगेन, कारण ते माझं कर्तव्य आहे ॲज अ सिनियर त्याला कम्फर्ट करणं. जेव्हा मी आणि रोहित आहे तर मग भाईवाली गोष्ट सुद्धा आहे आणि मग मी त्याला म्हणतो की भाई तूच फेस कर, मी नाही, इथेच बरा आहे. भाऊवाल्या गोष्टी तर इतक्या झाल्या आहेत की रोहित तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे मागतात. त्यांचे बूट सुद्धा तुम्ही मागून घेतात, त्यांचे ग्लोव्ह सुद्धा मागून खरं घेतात. आहे, खरं आहे. मग तुमचे कुठे सोडून येतात? मी थोडा बेजबाबदार आहे या गोष्टींमध्ये. कधी सॉक्स विसरून जातो, कधी मी ट्राउझर विसरून जातो, तर मग मी त्यांच्याकडे मागतो. प्लेयर्सकडे नेहमीच एक्स्ट्रा असतात, तर मग मी त्यांना म्हणतो, "भाई द्या, काही हरकत नाही आता." तर त्यांना माहिती आहे की हा काही ना काहीतरी नक्कीच विसरतो. तर ते असतं. इव्हन चला मी तर आहेच, पण रोहित सुद्धा माझ्यापेक्षा विसरभोळ आहे. रोहित येतो. तुम्ही तर तुमच्यापेक्षा विचार जास्त? सुद्धा करू शकत नाही की तो काय काय विसरला असेल. तुम्ही गेस करा काय काय रोहित विसरला असेल सांगा. त्यांचा पासपोर्ट आय सी देनो, पासपोर्ट विसरला, आयपॅड विसरला, तर या सगळ्या गोष्टी तो फ्लाईटमध्ये ठेवून आलाय. मग फ्लाईटमधून परत मागून घेतात. तर रोहित आणि मी एकाच मायेचे मणी आहोत. मी विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. ते म्हणत होते की हा एकदम टपोरीसारखा बोलतो रोहित. रोहित, हो खरं आहे. नाही, जेव्हा त्याचं मन असतं तेव्हा टपोरीसारखं सुद्धा बोलतो आणि ऑफकोर्स ती मुंबईची लँग्वेज आहे, तर ती स्टाईल त्याच्यामध्ये पूर्ण आहे. आणि आणखी एक जी मुंबईची खास गोष्ट आहे, कधी तुम्हाला वाटेल तेव्हा कधी कोणाला जर रस्ता विचारायचा असेल तर ते असं करतात. हे असं करून बोलवतात. हे मुंबईचे आहे. तर जेव्हा पहिल्यांदा गेलो तर मी म्हणालो, ही काय गोष्ट आहे, हे असं कसं बोलवतात? दिल्लीमध्ये कोणी असं बोलवलं तर वेगळी गोष्ट आहे. तर कधी रोहित बोलवतो मुलांना तर असं नक्कीच बोलवतो. तर या सगळ्या गोष्टी करतो रोहित. तर तुम्ही जेव्हा दोघे खेळत असता बरोबर, इतका जास्त वेळ तुम्ही घालवता एकत्र, कारण दोघे आउटच होत नाहीत. तर नेमकं काय बोलत असता इतका वेळ? कम्युनिकेशन करतो की आता काय सिच्युएशन आहे, अच्छा इतकी रिस्क घेण्याची गरज आहे, नाही आहे, कसं सुरू ठेवायचं आहे. आता जसं की मॅच खेळलो वर्ल्ड कपमध्ये, तर मला जेव्हा बॉल लागला होता, जेव्हा मी 25-27 रन्सवर होतो, माझं फ्रॅक्चर झालं होतं, तर मी रोहितला म्हणालो की आता मी मोठे शॉट्स नाही खेळू शकणार आणि मला नाही वाटत की मी आता तसं करीन, पण चांगला हे दिलंय, ते दिलंय, बेस दिलाय टीमला की 70 रन्स बनवलेत, तर मी बाहेर निघून जातो. मग कोणीतरी दुसरा येईल, तो सेट होईल आणि चांगला खेळेल. मी मोठे शॉट्स खेळू शकत नाही, माझ्या हातात जोर नाहीये. तर मग परंतु रोहित ते कम्युनिकेशन खूप काम आहे. रोहित मला म्हणाला की नाही, आपले आरामात 5-7 रन्स येत आहेत, तर यामध्ये आपल्याला काही गरज नाहीये, तू खेळत राहा. तर मी खेळत राहिलो.
तर आमची 100 रनची पार्टनरशिप झाली. रोहित 70वर आउट झाला. मग तोपर्यंत माझा जो अंगठा तुटला होता, तर मी पेनकिलर खाल्ली. तर मग गरम सुद्धा झाला अंगठा. तर मग तिथून सेंचुरी बनली. तर ते कम्युनिकेशनमध्ये जसं ती सेंचुरी बनण्याचं खूप मोठं क्रेडिट रोहितला सुद्धा जातं, कारण त्याचं कम्युनिकेशन त्यावेळी माझ्यासाठी खूप हेल्प केली त्या गोष्टीने. तर त्या प्रकारचं कम्युनिकेशन प्रत्येक गेममध्ये असतं आणि मस्ती सुद्धा चालू असते बरोबर. मस्ती तर असलीच पाहिजे. मस्ती काय चालू असते? मस्ती काय चालू असते? मस्ती जसं आता मी गाणं म्हणत असेन, तर त्यावेळी काहीतरी माझ्या डोक्यामध्ये मस्ती येत असेल, तर मी ती करतो. त्याच्यामध्ये ती हार्दिक पंड्याबरोबर खूप मस्ती करता तुम्ही, बघत असतो आम्ही. हो सर. हो. मी मस्ती सगळ्यांबरोबरच करतो. हार्दिक बरोबर सुद्धा खूप मस्ती करतो आणि अ, तो सुद्धा जबरदस्त कॅरेक्टर आहे. तर त्याच्याबरोबर अ, आनंद जितका वाटता येईल तितकाच कमी आहे. तर जितके मला भेटतात तर आनंद नक्कीच वाटतो आणि आता जसं जर तो 23-24 वर्षाचा आहे, तर माझ्यामध्ये खासियत आहे की मी सुद्धा 23-24 वर्षांचा बनतो परत एकदा त्याच्याबरोबर आणि एन्जॉय करतो मग आम्ही. ते विराट म्हणत होते की त्याचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल नाहीये. कोणाचा? हार्दिकचा? हार्दिकला? नाही, नाही. नाही असं काही नाहीये की ते नाहीये. बघा कसं असतं की जेव्हा यंग असतात मुलं सगळी, जेव्हा आम्ही सुद्धा यंग होतो, आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीमधून गेलोयत आणि बट ही इज अ व्हेरी गुड बॉय, व्हेरी गुड हार्टेड बॉय अँड ही इज डूइंग सो वेल फॉर हिमसेल्फ, फॉर द कंट्री. सो आय विश हिम लॉट्स ऑफ लक. आणि ऋषभ पंतला घेऊन आजकाल खूप चर्चा होते. तुमचे फेव्हरेट आहेत ते. आणि ऋषभ हो, ऋषभ सुद्धा माझे सगळेच फेव्हरेट आहेत आणि ऋषभ खूप टॅलेंटेड मुलगा आहे आणि जे त्याच्यामध्ये टॅलेंट आहे आय एम शुअर की तो आपल्या देशाला खूप काळ सर्व्ह करेल. नक्कीच. फेव्हरेट यासाठी म्हणतोय की जेव्हा प्लेयर्सचे फोटो काढले जात होते ते हो. येऊन तुमच्या मांडीवर तो बसले. माझ्या मांडीवर येऊन बसला. मी ऋषभला म्हणत होतो की ऋषभ भाई उठ, फोटो काढला जाईल आणि तू मांडीवर येऊन बसलाय. ते मला इतकं सुद्धा प्रेम नाहीये मुलांवर. की गोंधळ उठावत. परंतु तो काय म्हणतात तो 20-21 वर्षाचा आहे, तर तो ऐकतच नाही, समजत नाही. तो ही गोष्ट आता 20-21 वर्षांचे मुलं तसे तरुण असतात, समजत नाही, ऐकत नाहीत गोष्ट. तर तो येऊन बसला, मी इथेच बसणार. तर मग बसला होता, फोटो काढत होता. परंतु हसतमुख आहेत सगळे आणि आता जसं तुम्ही एक्सपेक्ट कराल 21 वर्षाच्या मुलाकडून, तर तो तसाच आहे. बेफिकीर, पण मस्त. तुम्हाला नाही वाटत की ते जितकं लक्ष द्यायला हवं बॅटिंगवर तितकं नाही देत? ज्या प्रकारे ते स्कोर नाही करू शकत आहेत, हो. तर खूप सारे प्रश्न उभे राहत आहेत त्यांना घेऊन. नाही, लक्ष पूर्ण देत आहेत, मेहनत पूर्ण करतोय. कधी असं नक्कीच सिच्युएशन येते की नाही चांगलं करू शकत आणि त्या जर्नीमधून प्लेयर खूप शिकतो आणि ते प्रत्येक केवळ ऋषभबरोबरच नाही तर प्रत्येकाबरोबर झालंय. माझ्याबरोबर झालंय, आमच्याबरोबर अजून देखील होतं. तर इट्स पार्सल ऑफ क्रिकेट्स लाईफ आणि आय एम शुअर की तो त्यातून मोठं काहीतरी शिकेल आणि जसा तो प्लेयर आहे, तर अशा प्लेयरला नक्कीच बॅक केलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे की तो इतका टॅलेंटेड आहे. जसं त्याने आता इंग्लंडमध्ये सेंचुरी बनवली, टेस्ट मॅचमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये बनवली. तर जेव्हा एखादा व्यक्ती एवढी मेहनत करेल, तर रिझल्ट नक्कीच बदलतीलच. ते नाही, आता 1-2 या मॅचमध्ये यंग एजमध्ये एका हाताने शॉट मारणं गरजेचं आहे. नाही, त्याने IPLमध्ये नक्कीच मारला होता एका हाताने शॉट आणि छक्के सुद्धा गेले होते बरेच आणि आता तर तसंही तो पूर्ण वेळ दोन्ही हातानेच मारतो आणि तुम्ही नक्कीच त्याचे आणखी खूप सारे छक्के नक्कीच बघाल. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीची जी आपसातली अंडरस्टँडिंग आहे या विषयी नेहमीच खूप चर्चा होते. जेवढा रिस्पेक्ट विराट देतात हो. धोनीला, याची चर्चा तुम्हा लोकांमध्ये सुद्धा होते, प्लेयर्समध्ये. नक्कीच होते आणि धोनी भाईचा सगळेच खूप रिस्पेक्ट करतात. इतके आपल्या देशातील इतके कॅप्टन राहिलेत आणि इतकं काही देशासाठी केलं आहे, प्लेयरसाठी केलं आहे आणि वी आर व्हेरी ग्रेटफुल आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की विराट खूप कौतुक करतो कारण विराटला सुद्धा जेव्हा तो यंग होता तेव्हा धोनीबाईंनी खूप गाईड केलं आणि इव्हन जेव्हा तो कॅप्टनसुद्धा बनला, तर कॅप्टन्सीमध्ये सुद्धा विराट खूप काही शिकला आणि नॉलेजसुद्धा त्यांना मिळालं. मोठ्या लीडरची ही एक क्वालिटी आहे आणि विराटचं सुद्धा खूप कौतुक करेन, की त्यामध्ये सुद्धा खूप चांगली क्वालिटी आहे, की तो रिस्पेक्ट परत करतो आणि ही इज शोइंग द ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स धोनीबाई. तर मग बोथ आर द ग्रेट. हो. तुम्ही जेव्हा धोनी बरोबर खेळता हं. तेव्हा काही फरक दिसून येतो इतरांच्या बरोबर आणि धोनी बरोबर खेळण्यामध्ये? धोनीभाई आणि इतरांबरोबर तुम्ही जेव्हा क्रीजवर आहात समोरासमोर, धोनीभाई बरोबर मी क्रीजवर जास्त राहिलो नाही कारण ते ज्यावेळी येतात तोपर्यंत मी आपलं काम करून निघून गेलेलो असतो, बाहेरच असतो. तर जेव्हाही असतो तर ही इज
ही इज व्हेरी क्लिअर. त्यांना माहीत असतं की इतकं करायचं आहे की हे करायचं आहे. तर कम्युनिकेशन तर असतंच. आणि मग जर ॲज अ कॅप्टन ते मला काही म्हणत असतील की भाई तू हे कर, तर मग मी मारतो. मग आय विल फॉलो हिज इन्स्ट्रक्शन. आय विल डू दॅट. कारण ते त्यावेळी टीमच्या हिशोबाने विचार करत असतात आणि त्या सिच्युएशनमध्ये ते इतके मोठे प्लेयर राहिले आहेत आणि सक्सेसफुल झालेत. तर जसं ते सांगतात आम्ही कम्युनिकेट करतो, तर मग एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आम्ही डिसिजन घेतो. आणखी एक तुमचे साथी आहेत जसप्रीत बुमराह. हो सर. त्यांची आजकाल खूप चर्चा होते. बॉलिंग ॲक्शनची खूप चर्चा होत असते. कुणाला समजतच हो. नाही की कुठून कसे बॉल फेकतात ते. नक्कीच त्यांची बॉलिंग ॲक्शन एकदम वेगळी आहे. मला आठवत नाही कोण सांगत होतं की त्याच्या खोलीमध्ये हाईट कमी होती म्हणून तो असं करून बॉल टाकायचा. तर तर जी कुठली ॲक्शन असेल ती बॅट्समनचे दांड्या नक्कीच गुल करतोय आणि आपल्या देशासाठी चांगलं करतोय. वर्ल्ड नंबर 1 बॉलर आहे. काय म्हणतात, ही इज व्हेरी, व्हेरी डिसिप्लिन, व्हेरी हार्ड वर्किंग. भले फिटनेसची गोष्ट असेल, भले मेंटल स्ट्रेंथची गोष्ट असेल किंवा इव्हन खाण्याची देखील गोष्ट असेल, तर खूप कंट्रोल करतो तो. मग ड्रेसिंग रूमचं आजकाल वातावरण फिटनेसचं जास्त असतं. हो सर, हो नक्कीच. सगळ्यांचं फिटनेसवर पूर्ण लक्ष असतं. आता हे नवीन कल्चर आहे आणि खूप चांगलं कल्चर आहे. सगळी मुलं फिट आहेत. सगळ्यांचे आमचे डेक्सा स्कॅन होतात. त्यामध्ये समजतं की पर्सेंटेज फॅट आमच्या बॉडीमध्ये किती मसल आहे. तर ते इंडिकेटर्स असतात आमच्यासाठी की की आणखी कसं इम्प्रूव्ह करू शकतो, डाएट बदलायला पाहिजे की नाही, कुठे बरोबर चाललोय, कुठे चुकीचं चाललोय. तर एक मिरर आहे जो आम्ही बघतो आणि आम्ही रिअलाईज करतो की आम्ही कुठून इम्प्रूव्ह करू शकतो. आणि मग आमच्या फिटनेस टेस्टसुद्धा होतात. जसं मी आता म्हणालो डेक्सा असेल, हे सगळं, तर या सगळ्या गोष्टी नक्कीच असतात. ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, या बाजूला. सर, जसं की माहिती आहे की तुमच्या करिअरची सुरुवात 2010 मध्ये झाली. पण 2013 मध्ये जी चॅम्पियन ट्रॉफी झाली, त्याच्यानंतर तुम्ही लाईमलाईटमध्ये आलात. त्याच्यानंतरच तुम्ही खूप प्रसिद्ध झालात सगळ्यांच्यामध्ये. तर सर आम्हाला सांगा की 2010 ते 2013 मध्ये जे तुमचं स्ट्रगल होतं, जे तुमचा एक पूर्ण काळ गेला, तेव्हा तुमची काय मेहनत होती, काय माइंडसेट होता, की तुमच्यावर खूप हो. स्ट्रेस होता? 2010 मध्ये जेव्हा मी खेळलो तेव्हा 2 मॅच खेळलो असेल. 1 मॅच खेळलो त्यानंतर मी बाहेर झालो. त्यावेळी माझी एंट्री झाली. जसं सर म्हणाले की जेव्हा वीरूभाई आणि गवतीभाईने रेस्ट घेतली तेव्हा मला संधी मिळाली होती. तेव्हा मी 1 मॅच खेळलो आणि नंतर परत आलो. माझ्या लाईफमध्ये कधी ॲज अ सच कुठला स्ट्रगल पाहिला नाही, कारण मी त्या गोष्टीमध्ये बिलीव्ह नाही करत. तर जे 2010 पासून 2013 पर्यंत मी माझा क्रिकेट एन्जॉय करत होतो आणि माझं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. तर रोज उठून खेळायला जायचं आणि मुलांबरोबर मस्ती करायची, ग्राउंडवरती मस्ती करायची. आपले जे बॅटिंगवर वर्क करायचं, फिटनेसवर वर्क करायचं आणि तेच करत राहिलो आणि त्या फ्लोमध्ये होतो आणि मला माहिती होतं की भाई जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा यायची, तेव्हा ती येईल आणि नाही आली तरीसुद्धा काही हरकत नाही. तर एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही स्ट्रेस घ्याल, तर स्ट्रेसमुळे तुमचं आजसुद्धा नाही सुधारणार आणि भविष्यसुद्धा नाही सुधारणार. कारण त्या एनर्जीने तुम्हाला आनंदी राहावं लागेल, ब्लेस्ड राहावं लागेल. तेव्हाच तुमचं फ्युचर आहे, तर आणखी चांगलं होईल. सर, आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक यू सो मच. आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत? सर, वर्ल्ड कपसाठी तुम्ही आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचा भाग होतात आणि नेक्स्ट इयर सुद्धा वर्ल्ड कप आहे. तर त्यासाठी सर काय विशेष प्लॅनिंग केलंय तुम्ही? खास प्लॅनिंग माझी हीच आहे की माझा फिटनेस कायम ठेवावा, माझे हातपाय मोडून घेऊ नये आणि जो आमच्या टीमचा गोल असतो आणि ज्या आम्हाला डायरेक्शन्स दिल्या जातात की भाई हा रोल पार पाडायचा आहे, तर तो रोल पूर्ण चांगल्या प्रकारे पार पाडावा, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करावा आणि जाऊन तो रोल पार पाडावा, हेच माझं असतं. आणि बाकी मी कधी असा विचार नाही करत की या मॅचमध्ये जाऊन मला 100 रन बनवायचे आहेत किंवा 50 करायचे आहेत, असं नाही करत मी केवळ त्याची तयारी करतो, म्हणजे रन्स आपोआप बनतील. ओके, थँक्यू. शिखर, हे तर तुमच्या लक्षात आलं की सक्सेस तर मिळालं, लोकांनी प्रेम सुद्धा दिलं. मग ही मिशी वर करायला कधीपासून सुरू केलं? मिशीवर करायला सुरुवात केली मी. मिशी जी फेमस झाली होती ती माझी जेव्हा टेस्ट डेब्यूमध्ये सेंचुरी झाली होती त्यानंतर खूप फेमस झाली होती. तर त्याच्या आधीच मी ठेवली होती आणि मला खूप आवडायचं जेव्हा मी बघायचं कोणालाही मिशीवर करताना. मला वाटायचं काय यार, प्रतिष्ठेची दिमाखाची गोष्ट आहे, मर्दानी गोष्ट आहे एखाद्याने मिशीवर केली आहे. तर मला फॅसिनेट करायची ही गोष्ट, तर मग मी मनापासून ठेवली होती. आणि काय म्हणतात, जेव्हा टेस्ट डेब्यूमध्ये सेंचुरी झाली त्यानंतर जेव्हा मी परत येत होतो टी ब्रेकमध्ये, तेव्हा मी मिशीवर करत येत होतो की भाई विजय मिळवून आलोय मी. ही जी टीव्हीच्या ऍड मध्ये दिसते ऍक्शन खरंच करू शकतो तुम्ही? हो, आता करू शकतो, परंतु मी आता ती वाले मिशी ठेवली नाहीये, परंतु तरी सुद्धा चेहरा तोच आहे, नजर तीच आहे. तर बघा तुम्ही पण.
तर आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिखर धवनवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. नवीन छंद मी तुमचा पाहिला हो. आहे. तुम्ही पाकिस्तानच्या प्लेयर्सना फील्डवरच झोडपत नाही, ट्विटरवर सुद्धा पाकिस्तानला खूप झोडपून काढत असतात. नक्कीच देशासाठी काही बोलतील तर आम्हाला गरज नाही की बाहेरचा येऊन आपल्याला ॲडवाईस देईल. आधी त्यांनी स्वतःचं घर सुधरा, मग दुसऱ्यांचं घर. ते म्हणतात ना की ज्यांची घरं स्वतःची काचेची असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन, क्रिकेटचे स्टार शिखर धवनला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे नवनवीन छंद जोपासतात. आजकाल एक व्हिडिओ खूप तुमचा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग तुम्हाला डान्सिंगचे स्टेप्स शिकवत आहेत. हो, खलीबली. खालीवाली. हो हो, बरोबर. मला जरा तो दाखवायचा आहे जनतेला की कसे तुम्ही त्यांच्या बरोबर दिसत आहात. कॅन वी हॅव द व्हिडिओ प्लीज? तर हा खलीबली हो गया हूं मैं कुठून छंद लागला? तर हा ॲक्च्युली मी शूट करत होतो मुंबईत. तर त्यांचं सुद्धा शूट चालू होतं. तर मग शूट नंतर दोघे भेटलो आणि काय म्हणतात, त्यांना माझा हा वाला थाय-फाय खूप आवडला. तर मी म्हणालो मला सुद्धा काहीतरी शिकायचं आहे तुमच्याकडनं. तर मग त्यांनी मला ही वाली स्टेप शिकवली. तर डान्सची सुद्धा मला आवड आहे. पंजाबी डान्स खूप करतो, पंजाबी गाण्यांवर. खोलीमध्ये असतो तेव्हा माझ्या म्युझिक लावून डान्ससुद्धा करतो. हो सर. विराट कोहलीच्या आयपॉडमध्ये तुम्ही पंजाबी गाणी भरली आहेत. मी नाही, ते त्याला स्वतःच पंजाबी गाणी आवडतात. आता जेवढे काही मोस्टली दिल्लीवाले आहेत आणि जर पंजाबी बॅकग्राऊंडचे आहेत तर मग ते त्यांना आवडतातच. आणि विराटला सुद्धा खूप आवड आहे पंजाबी गाण्यांची, पंजाबी डान्सची. तर जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा मग करतात. ड्रेसिंग रूम मध्ये पंजाबी गाणी जास्त चालतात. हो सर, हो. हिंदी चालतात, पंजाबी चालतात, तर खूप चालतात. म्हणजे सगळ्यात आधी डान्स करणारे शिखर धवन असतात. हो, मी डान्स करतो. मी बिंदासपणे डान्स करतो ड्रेसिंग रूममध्ये जर करायचं असेल तर. इथे डान्स इथे करून दाखवू? अच्छा. जज साहेब मला हातकड्या घालतील. मग कोणत्या गाण्यावर डान्स कराल? ऑल राईट. एकदम मनाशी पक्क ठरवून आलेत सगळे. हा. इथे तर कुठलाही पंजाबी लावा मग. कुठलं, चिटिया कलाई हवे? नाही नाही. इतका चांगला नाही दिसत मी. नाही, खलीबली हा? खलीबली यार. खलीबली? खलीबली खली नाही, काय कुठलंही वाजवा. सर, हे तुमच्या कोर्टामध्ये मी पहिलाच असं असेल की डान्स केलाय हो, की अजून कोणी पहिली अशी असं? व्यक्ती आहात ज्यांनी जनतेच्या सांगण्यावरून तुम्ही कटगऱ्यामध्ये उभं राहून डान्स असं आहे केला. का? धन्यवाद. परंतु नवीन छंद मी ऐकलेत की आजकाल घोडेस्वारीचा नवीन छंद लागलाय हो सर, तुम्हाला. हो. घोडेस्वारी सुद्धा करतो. मला घोडे खूप आवडतात. तर जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा घोडेस्वारी करायला नक्कीच जातो मी. हो आणि- सर, तर प्राण्यांसोबत राहायला आणि आवडतं मला. आणखी काही मी व्हिडिओज पाहिले, बासरी वाजवता आजकाल हो, तुम्ही. बासरी सुद्धा शिकतो मी. तर मी क्लासिकल म्युझिक शिकतोय. अजून तरी नवीन आहे मी, तरी वाजवतो बासरी वगैरे. पण कसं वाजवता ते आम्हाला कसं कळेल तर- जर तुम्ही वाजून नाही दाखवलं? कॅन वी आहे हॅव का द बासरी? प्लीज?
तर आता सर मी कुठेही गेलो तरी माझी फ्लूट माझ्याबरोबर कायम असते आणि तुम्हा सगळ्यांना मी हेच सांगेन की आता तर तुम्ही शिकत आहात, परंतु आपल्या हॉबीज नक्कीच, आपले छंद नक्कीच पूर्ण करा. कारण सगळे काम करतात, काम करणं खूप गरजेचं आहे, परंतु त्याबरोबर छंद जोपासणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर मला गरजेचं वाटतं, त्यामुळे खूप तुम्हाला आनंद मिळेल, शांती मिळेल, तर खूप गरजेचं आहे. एक छंद असा मी ऐकलाय की तुम्हाला शायरी करण्याचा सुद्धा आहे. हो सर, हो. शायरी करण्याचं सुद्धा आहे, तर परंतु मी ते शेर बनवत नाही, परंतु जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी ते खूप फील करतो आणि एन्जॉय करतो आणि मग लक्षात पण ठेवतो. तर आता जेव्हा फ्लूट ऐकवली आहे तर हो. एखादा शेर सुद्धा ऐकवा. अच्छा. एखादा तर हा एक दोन शेर ऐकवतो. हा डॉक्टर राहत इंदोरीजींचा शेर आहे. तर इथे सगळे तरुण मुलं बसलेत, तर त्यांचा शेर आहे की जवानियों में जवानी को जो धूल करते हैं, जवानियों में तो जवानियों में जवानी को जो धूल करते हैं, जो लोग भूल नहीं करते वो भूल करते हैं. आणि आणखी एक माझा हा एक शेर आहे मुनव्वर राणाजींचा. तर हे सुद्धा खूप मोठे शायर आहेत. तर त्यांचा हा शेर आहे की हम सायादार पेड़ ज़माने के काम आए, हम सायादार पेड़ ज़माने के काम आए, जब सूखने लगे तो जलाने के काम आए. एक आणखीन सुद्धा छंद आहे हो सर. दुसऱ्या प्लेयरचे केस कापायचा. नक्कीच सर. आता काय म्हणतात, आणखी काही वर्षानंतर 4-5 वर्षानंतर क्रिकेट संपलं की दुसरं काम सुद्धा शोधायचं आहे आम्हाला. नाही तर एकदा मी ऋषभचे कापले होते, तर आता मी माझे केस स्वतःच ट्रिम करतो. कापण्यासाठी कात्रीच तर यूज करतात, नाहीतर ट्रिमर यूज करतो. तर मग ट्रिमरने त्याला करायचं होतं, तर मग मी कापले. इवन विराटने सुद्धा कधी-कधी माझे ट्रिम केलेत, की त्याने माझे केस कापलेत. त्याचे नाही, त्याने माझे नक्की कापलेत. हो, नक्कीच. हे जे नवीन नवीन छंद, प्रत्येक दिवशी नवीन नवीन गोष्टी तुमच्या येतात, हो. तर कुठून या आयडियाज येतात? आयडियाज मला जसं आता फ्लूटचा आवाज जेव्हा मी लहान होतो तेव्हा कुणीतरी बासरी वाजवायचा, तेव्हा मला खूपच छान वाटायचं. तर मग मी तो माणूस जसं रोडवर असायचा ना, बासरीवाले यायचे आणि वाजवत जायचे, तर जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत मी ऐकत राहायचो. तर मी असंच बसलो होतो 2015 मध्ये. तर मी म्हटलं यार, पूर्ण वेळ आपण बसून असतो, गप्पा मारत असतो. त्यापेक्षा चांगलं मी जर शिकायला सुरुवात केली तर मी बासरी जे काही शिकलो ती ऑनलाईन शिकलोय. मी माझ्या गुरुजींना केवळ 1-2दाच भेटलोय लाईफमध्ये, परंतु बासरी मी ऑनलाईन शिकलोय. त्याच प्रकारे मला जेव्हा सुद्धा मी घोडे बघायचो, मला खूप आवड होती. आता घोडे पळवायचे, तर आम्ही वैष्णोदेवीला जायचो लहान होतो, तेव्हा तिथे घोडे पळवायचे खूप असायचे. मग हळूहळू तो छंद सुद्धा लागला. मग वेळेबरोबरच शेरोशायरीचा छंद सुद्धा सुरू झाला. तो सुद्धा. आता एक नवीन छंद मी तुमचा पाहिला हा, आहे. कुठला? तुम्ही पाकिस्तानच्या प्लेयर्सना फील्डवरच झोडपत नाही, ट्विटरवर सुद्धा पाकिस्तानला खूप झोडपून काढत असतात. नक्कीच. आता तो शाहिद आफ्रिदी, त्याचं जे ट्विट त्याबद्दलच बोलत आहात. हो, मग नक्कीच जर कोणी आपल्या देशासाठी काही बोलेल तर नक्कीच आम्ही उभे आहोत, छाती ठोकपणे उभे आहोत. आणि आम्हाला माहिती आहे, आपले पंतप्रधानजींना माहिती आहे की देश कसा चालवायचा आहे. इतकं चांगलं आपलं सरकार आहे, जे काही आहे. तर आपल्याला गरज नाही की बाहेरचा येऊन आपल्याला ॲडवाईस देईल. आधी आपलं घर सुधारा, मग दुसऱ्यांची घरं. ते म्हणतात ना की ते ज्यांची घरं स्वतःची काचेची असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत. तर नक्कीच. मग शाहिद आफ्रिदीला कुठला शेर नाही ऐकवला तुम्ही? नाही, त्यावेळी मी शेअर इतके लक्षात नव्हते ठेवले. नक्कीच आता कधी माझ्या डोक्यात आलं तर नक्कीच ऐकवेन. मोदीजींनी सुद्धा तुमचं कौतुक केलंय. हो. मोदीजींचं ट्विट मी बघितलं. ते म्हणाले की ज्या प्रकारे तुम्ही खराब चेंडूंना मैदानाच्या बाहेर पाठवता, आम्ही सुद्धा त्याच प्रकारे शत्रूला उत्तर देतो. नक्कीच. आणि अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की आपले पंतप्रधानजी सरांनी मला ट्विट केले आणि रिट्विट केलं. तर माझ्यासाठी मोठी गर्वाची गोष्ट होती. आणि नक्कीच जी घटना घडली आहे मागे पुलवामामध्ये, तर शहीद झाले, तर म्हणजे आपल्या सर्वांना ॲज इंडियन्स फॉर शुअर प्रत्येकाला दुःख झालं असेल इतकं, आणि त्यांच्या फॅमिलीसाठी प्रत्येकाने प्रे केली असेल. त्यांनी जे इतक्या शॉर्ट टाईममध्ये उत्तर दिलं,
ती खूप गर्वाची गोष्ट होती आपल्यासाठी. खूप प्राऊड मोमेंट होता आणि अँड आय सॅल्यूट देम फॉर डुईंग दॅट अँड यू नो सम वी आर देअर ॲट सिम्पल ॲज दॅट. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की इतकं आपल्याला देशामध्ये सुरक्षित असं वाटतं. तर एका ब्रेकसाठी आपण थांबूयात आणि या ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिखर धवनवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तर या बॉक्सर वाईफला शोधलं कुठून तुम्ही? बॉक्सर वाईफला खूप मेहनत आणि कष्टाने शोधलंय. नाही, मग रोमॅन्समध्ये खूप अवघड झालं असेल कारण तुमचं इंग्रजी कमकुवत आहे हो. आणि त्यांना हिंदी येत नाही. नक्कीच सर, ते पंजाबी बोलत नाही आणि मी इंग्लिश मला येत नाही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत. प्रश्न विचारत आहोत टीम इंडियाचे सुपरस्टार बॅट्समन शिखर धवनला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या क्रिटिक्सकडे दुर्लक्ष करतात. शिखर, जेव्हा परफॉर्मन्स खराब होत असतो तेव्हा हो. टीका तर होतच असते मीडियामध्ये. तुम्ही कुणाचं ऐकत नाही, चिंता करत नाही थोडी सुद्धा? नाही, कोणाचेच ऐकत नाही मी, ना चिंता करत. आणि मी ना न्यूज बघतो, ना मी कुठलेच जसे काही कमेंट्स असतील ते सगळं वाचत नाही मी. कारण जितकं मी त्या गोष्टीमध्ये घुसेल तितकंच मला ती इन्फॉर्मेशन नाही मिळणार जी इन्फॉर्मेशन मला हवी आहे. मी माझ्या झोनमध्येच राहतो आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो कायम. कारण ते तसंही मी त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घेत नाही, कारण ते आपलं काम करतायत. ते त्यांचं काम आहे, ते त्यांचं मत आहे. तर ते आपल्या जागी आणि माझा जो विचार आहे, माझी जी मेहनत आहे ती आपल्या जागी. परंतु हो. ट्विटरवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर हम्म. यावर तर खूप कमेंट येतात, ते तर बघत असता? नाही, ते सगळं मी नाही बघत. मला माहिती आहे की जर चांगलं करेन तर चांगलं बोलतील, जर वाईट केलं तर वाईट बोलतील. यामध्ये मला काही अशी ती नवीन गोष्ट वाटत नाही. जेव्हा सुरुवात होती तेव्हा बघत होतो थोडं, बट त्यानंतर यू ओव्हर ग्रो विथ थिंग्स अँड आता मला गरज नाही वाटत ते. म्हणजे कुणाचीच चिंता नाही? नाही, चिंता नाही म्हणजे मी बेफिकीर आहे, निष्काळजी नाही आहे, बेफिकीर आहे. परंतु आता वाईफ तर तुमची रागवत असेल कधी हां, performance वर? हो नक्कीच. एक तर वाईफ आहे, त्यावर बॉक्सर बॉक्सर आहे. आहे. हो नक्कीच. नाही, त्यांची एक्स्ट्रा केअर करतो मी. आणि काय म्हणतात, सुरुवातीला सुद्धा माझ्या लक्षात आहे जेव्हा माझी वाईफ पहिलं वर्ष होतं, पहिल्या IPL मध्ये जेव्हा आल्या त्या आजपासून 7 वर्षापूर्वी. तर मी मॅच खेळून आलो, आता आऊट झालो होतो लवकर. तर मी आत आलो, म्हणालो चल हग करतो. हगच नाही केलं रागात. तर मी म्हटलं काय झालं? तर ती म्हणाली कसं काय शॉट खेळला? व्हॉट शॉट डिड यू प्ले? मी म्हटलं काय झालं यार, इतका राग तर माझे कोच सुद्धा दाखवत नाही, तू दाखवतेस. मी म्हटलं तर जास्त असं प्रेशरवाली सिच्युएशन झाली ग्राउंडवर सुद्धा. मी म्हणालो एकाला तरी रिलॅक्स करावं लागेल. तर मग त्यानंतर तिने समजून घेतलं की नाही यार, त्याला सपोर्टची गरज आहे. तर या बॉक्सर वाईफला शोधलं कुठून तुम्ही? बॉक्सर वाईफला खूप मेहनत आणि कष्टाने शोधलंय. फेसबुकवर मी भेटलो होतो त्यांना आणि मी बिलीव्ह नव्हतो करत की भाई इंटरनेटवर देखील प्रेम होतं. आणि प्रेम झालं. मग मनाशी ठरवलं की भाई लग्न करायचं आहे. बस मग लग्न केलं. हां सर. नाही, मग रोमॅन्समध्ये अवघड झालं असेल कारण तुमचं इंग्रजी कमकुवत आहे, त्यांना हो. हिंदी येत नाही. नक्कीच सर. ती पंजाबी तिला येत नाही आणि मला इंग्लिश येत नाही. तो तर परंतु प्रेम व्यक्त करण्याच्या खूप पद्धती आहेत. तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने केलं सर. मग त्यांच्यासाठी सुद्धा कुठली शायरी म्हणता तुम्ही? त्यांच्यासाठी खूप शायरी, मी खूप पत्र लिहिलेत. लेटरचा काळ तर निघून गेला, परंतु मेल केले. मेलने खूप रोमॅन्टिक स्वभावाचा आहे, तर खूप सारी पत्र लिहिलेत ईमेलचे. त्याद्वारे त्यांच्यासाठी नक्कीच. हो सर. मग आता रोमॅन्स चालू आहे, अजून सुद्धा लिहितात? नाही, आता कधी जर कुठला चांगला शेअर ऐकतो तर मी नक्कीच पास ऑन करतो. नाहीतर चांगलं गाणं ऐकतो तर पुढे फॉरवर्ड करतो. लिहितो फॉर यू हनी. ज्या लोकांना तर प्रश्न विचारायचे सर आहेत. कुठली? हां. सर जसं सगळ्यांनाच माहितीये की लास्ट वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला इंजुरी झाली होती, तर ती सिच्युएशन तुम्हाला ओव्हरकम करायला आणि ती टूर एकदम सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? जेव्हा ते झालं तेव्हा ऑफकोर्स दुःख झालं, बट आय एम इमोशनली व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. तर असं नाही होत की
कुठली गोष्ट मला जास्त डाऊन करते किंवा जास्त खूप आनंद देते, मी आय ऑलवेज मेक शुअर दॅट आय एम व्हेरी बॅलन्स. परंतु मला जसं थोडं दुःख झालं की भाई झालं आता, बट दॅट्स अगेन पार्ट अँड पार्सल ऑफ आवर फील्ड. त्यामध्ये इजा होत राहते. हे माझं खरं तर 8वं-9वं फ्रॅक्चर होतं माझ्या हाताचं. तर झालं आणि त्यानंतर मला माहीत होतं की भाई आता परत जायचं आहे. तर मग बस परत आलो. परंतु मला आनंद होता की जेवढं काही मी तिथे राहिलो, मी आपल्या टीमसाठी जेवढं करू शकलो, जेवढं माझ्यामध्ये जोर होता, मी ते केलं तिथे जाऊन. थँक्यू हो. सर. थँक्यू. धोनी दुसऱ्यांच्या मनातलं अगदी सहजपणे वाचू शकतात. हो सर, हो एकदम. ही एक मोठ्या लीडरची क्वालिटी असते आणि त्यांना माहीत असतं की भाई कुठल्या प्लेयरवर ते किती विश्वास ठेवू शकतात, कुठल्या प्लेयरचं काय कौशल्य आहे, किती बॅकिंग करायचं त्या प्लेयरला. तर प्लेयर तयार करणे त्यांना माहिती आहे की भाई एका प्लेयरला चॅम्पियन प्लेयर कसं बनवलं जातं. तर तुम्ही पाहिलं असेल की धोनीभाईच्या काळात जेव्हा त्यांनी कॅप्टन्सी केली तेव्हा किती टीम जिंकली आणि किती चांगलं केलं आहे त्या मुलांनी ते. ते इतके मोठे फिनिशर आहेत, हो. परंतु लोक हे बघतात की ते शेवटपर्यंत बनवून ठेवतात बरोबर. टेन्शन. हो, हो. हवं तर 2 ओव्हर आधी सुद्धा जिंकू शकतात, शेवटच्या ओव्हरपर्यंत का बनवून ठेवतात ते? आय गेस की जो सस्पेन्स शेवटपर्यंत राहतो तर त्याची मजा वेगळी असते आणि त्यांना ते तर चला एक मस्करी म्हणून, परंतु त्यांना स्वतःवर विश्वास आहे आणि ही एक खूप मोठी क्वालिटी आहे की ते त्यांच्या ज्या आपल्या ते नर्व्स पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवतात आणि इतक्या शेवटपर्यंत घेऊन जातात की इतकं स्वतःला बॅक करतात. तर इट्स अ बिग थिंग. यामध्ये तर काहीच शंका नाही. धोनीसारखा प्लेअर खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा प्लेअर आहे आणि तुमचं सौभाग्य आहे की त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नक्कीच, मिळाली. नक्कीच. आणखी कोणी आहे ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत? मी कुठेतरी वाचलंय की तुम्ही व्हेजिटेरियन झालात, तर तुम्ही कोणामुळे व्हेजिटेरियन झालात? थँक्यू. मी व्हेजिटेरियन झालोय. मला 1 वर्ष झालंय. आता व्हेजिटेरियन बनलोय. आय बिलीव्ह इन एनर्जी आणि जसं मी त्यांना ऐकतो, जसं मी शिवानी दीदी, ब्रह्मकुमारीजची त्यांना खूप ऐकतो आणि इव्हन सद्गुरूजी आहेत त्यांना मी खूप ऐकतो. तर जेव्हा मला समज आली की नॉनव्हेजची एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह आहे, त्यामध्ये फिअर आहे. तर देन आय रिअलाइज की मला ती एनर्जी नको आहे. तर मी ते असं खाणं नाही खाणार ज्यामुळे माझ्यात ती एनर्जी येईल, ते इमोशन्स येतील. तर ते नेहमी बोलतात, ते म्हणतात की जसं अन्न तसं मन. तर आता मी प्रयत्न करतो, समजून-उमजून खातो, काय खातोय, काय नाही खायचंय ते. तर हे माझं ओके रिझन सर, आहे. थँक्यू. थँक्यू. जे खूप सारे यंगस्टर्स हो. तुमचं बोलणं ऐकत आहेत, त्यांना सांगा की फिटनेससाठी काय करायला पाहिजे? फिटनेससाठी यंगस्टर्ससाठी मी हेच म्हणेन की यार आधी तर आजकाल जी आपली टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, चांगलं आहे की आपण त्यांना यूज करतो. परंतु त्याआधी ॲडिक्ट नाही व्हायला पाहिजे. इतकं की त्याच्याशिवाय तुम्ही राहू नाही शकणार, की भाई तुम्ही जर 8-8 तास फोनवर असाल तर सगळ्यात आधी ती ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही करायला आवडत असेल, कोणाला बॅडमिंटन खेळायला आवडतं, कोणाला पळायला आवडतं, चालायला आवडतं किंवा योगा करायला, क्रिकेट खेळायला, कुठलाही स्पोर्ट्स, तर त्याला दिवसातला अर्धा तास 1 तास नक्की द्या. गरजेचं नाही की तुम्ही जिमला जायला हवं. जे काही तुम्हाला आवडत असेल कुठलाही ग्रुप बनवा. आता व्हॉट्सअपवर इतके ग्रुप बनवतात, तसा खेळण्याचा सुद्धा बनवा की चला यार सकाळी खेळलात किंवा संध्याकाळी खेळलात. उलट सकाळी उठून लवकर उठून खेळायचं. एकदा ते सुद्धा कराल तर ती गोष्ट त्यानंतर तुमच्या रस्त्यातून बाजूला होईल आणि मग पूर्ण दिवस तुम्हाला जे करायचं ते करू शकता. हो, तर ही माझी ॲडवाईस असेल. आणि कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता. कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता. मैं असली घी हूँ, बनियों के दुकानों में नहीं मिलता. शिखर, खूप चांगली उत्तरं दिलीत तुम्ही, खूप एंटरटेन हो केलं. हो, थँक्यू. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज, टाइम्स ऑफ इंडियाचे स्पोर्ट्स एडिटर आलोक सिन्हा यांचा निर्णय शिखर धवन यांच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला सगळ्यांना एंटरटेन करणारे धडाकेबाज फलंदाज शिखर धवनवर. आणि आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज, टाइम्स ऑफ इंडियाचे स्पोर्ट्स एडिटर आलोक सिन्हा यांच्या निर्णयाची. शिखर, हे क्रिकेटिंग भाषेमध्ये सांगायचं तर तुम्ही एकदम प्रश्नोत्तरांची स्ट्रेट बॅट खेळलात. तुम्ही कव्हर ड्राईव्ह मारलेत, फ्लिक्स मारलेत, कट्स मारलेत. इट वॉज फॅसिनेटिंग टू हिअर यू टुडे. थँक्यू. These lot of words which come to mind: straight, simple, brutally honest, frank. आणि जे काही जसं काही तुम्ही खेळता मैदानामध्ये सिम्पल माइंडने, तसेच तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा आहात. आणि त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या प्रश्नांची अगदी उत्तम उत्तरं दिलीत, आपल्या फॅन्ससोबत इंटरॅक्ट केलं. तर मी तर म्हणेन सहज सरळ शिखर, तुम्ही अजून उंची गाठावी, आणखी प्रगती करावी, आणखीन आमचं मनोरंजन करावं. थँक्यू. 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 थँक्यू.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शिखर धवन याच शैलीमध्ये खेळत राहतील, लोकांना एंटरटेन करत राहतील, देशाचं नाव मोठं करत राहतील. आजचा खटला इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.